हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स। तर आज आहे संडे। आज मी ब्लॉग दुपारपासून सुरू करत आहे, कारण तब्येत बरोबर नसल्यामुळे मी विचार करत होती करू की नाही करू। म्हटलं चला जाऊ द्या, करून घेऊ। आज थोडं बरं वाटत आहे त्यामुळे करून घ्यावं म्हटलं। आणि इथे आलेली आहे मी माझ्या बाल्कनीमध्ये, पाठीमागच्या, जिथे मी छान झाडं लावलेली आहेत। मेथी आणि सांबारामध्ये ग्रोथ आलेली आहे आणखी पुन्हा। आणि ते टोमॅटो पण छान दोन पिकलेले आहे, ते यांना छान रेड पुदे देणार आहे, नंतर मी तोडते यांना। तर आज मी आरामात सर्व कामं केले, कारण आज संडे आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई वगैरे नव्हती। पण शान्वीने माझ्या मागचे कामं वाढून ठेवले। तिला म्हटलं, तिने हातपाय वगैरे धुतले, कारण तिला पण सर्दी आहे, त्यामुळे मी म्हटलं तिला तू काही आंघोळ करू नको, आज हातपायच धुत। तर तिने स्वतःच्या हाताने हातपाय वगैरे धुतले। पूर्ण तेलाची बॉटल जी आहे तयारी करता ती डोक्यावर ओतली होती, आणि मॉइश्चरायझर जे आहे ते पूर्ण हाताचे तिचे ठसे उमटवले होते आरशावर। तर असे तिने माझ्या मागचे कामं वाढवून ठेवले होते, आणि मी घसरत होती त्या तेलावून मेन म्हणजे। तर मग मी ते सर्व पूर्ण पुसपास करून टाकलं, आणि ते जेवायला घेतलं। मी मसाले भात केला होता आज, तुरीचे दाणे वगैरे टाकून। आणि हा डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ आहे। तर माझं जेवण वगैरे झाल्यानंतर 3 दिवसाचा कोर्स दिलेला आहे डॉक्टरांनी गोळ्यांचा। तर त्या आजच्याने तो संपून जाईल। तर गोळ्या घेतल्या आणि आराम केला, कारण गोळ्या मला वाटते गोळ्या घेत आहे त्यामुळे की काय माहिती खूप असं झोप येत आहे। तर शान्वीला पण सर्दी होती, तर तिला पण मी औषध दिलं आणि झोपून दिलं। ती अजूनपर्यंत उठायचीच आहे। तर पाहताच इथे संध्याकाळ पण झाली। आणि जेवण झाल्यानंतर मी मगाशी भांडे वगैरे घासून टाकले, पूर्ण ओटा वगैरे क्लीन केला आणि झोपायला गेली नंतर। आणि हो, माझ्या आईने ना पपया पाठवलेल्या होत्या, म्हणजे घरी तिच्याकडे ना झाड आहे, 2 झाड आहे। तर छान मोठ्या पपया पाठवलेल्या होत्या। तर आता मी एक पिकलेली जी पपई आहे तिने 2-3 दिवसापासून तोडून ठेवलेली होती, पण यांचं ना जाणंच नाही झालं। तर आज सकाळी बाबांनी मग यांना पेशंट लागलेले होते, काल रात्रभर यांना पेशंट होते, रात्रभरही घरी नव्हते। तर मग सकाळी आणखी एक पेशंट लागला। तर बाबांना कॉल केला की मी इथे आलेला आवरते, तर मला तुम्ही पिशवी देऊन द्या पटकन। कारण शान्वीने आईला माझी मला पपई पाहिजे म्हणून सांगितलं होतं। तिचा काही जीव मानत नव्हता की कधी येते जवाई वाट पाहत होती। पण आज त्यांचं जाणं झालंच, तर मग ते सकाळी 6 वाजता माझे बाबा तिथे हॉस्पिटलमध्ये पिशवी घेऊन गेले, आणि यांच्या हाताने ते पपया वगैरे पाठवले। आणि माझ्या भावाला मी स्टँड सांगितलेलं होतं, ते स्टँडसुद्धा आणलेलं आहे। तर मी आता यांना दोघांना पण पपई जे आहे ते कापून देते। आणि कच्ची पपई आहे, तर मी आजच वडे करून घेते, कारण ती आणखी जर एक दिवस मी हे जर केला, कारण आधीपासून तोडून होत्या, आणि आणखी जर एक दिवस मी त्याची वाट पाहिली तर पपई जे आहे ते पपई पूर्ण पिकून जाईल। म्हणून मग त्यासाठी पपईचे वडे करायसाठी ना पपई कच्ची पाहिजे असते। तर आता मी ते पपई वगैरे किसून घेते। आणि पिकलेली पपई आमच्यासाठी खायला चिरते। तर आता शान्वीला उठवून घेते पहिल्या आधी, सर्वात आधी। शानू चल उठ बरं। तर मी पपईचे वडे कशा पद्धतीने बनवते तर नक्कीच बघा, आणि तुम्ही पण करता का हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा। हे बघा, इथे हे 3 किलोच्या जवळपास पपई असणार। आणि ही जी पपई आहे ही आधी तोडून ठेवली ती आईनी। मी म्हटलं तिला मला वडे करायचे आहे, तर कच्ची पपई पाठवशील म्हणून। तर ही आधी तोडून ठेवली होती, ते तिची आणायची वाट पाहता ती बिचारी पिकून गेली। मग आता ही पपई जी आहे ही वेळेवर तोडली, आणि तरी पण ते कसं झालं, काल हे जातो करत होते, पण त्यांना जायलाच नाही मिळालं। मग आता आज आणली, आणि आता मी कापते आणि खाऊन घेतो। तर सर शानू, पकड। बापरे, किती असं पपई? 3 किलो 3 किलो मोजून बरोबर। वजन खूप करा आपल्या दवाखान्यात, 3 किलो आहे। स्टँड पाठवलेला आहे माझ्या भावानी, पण त्याला हे लावायचं कसं, हे
याचं हे घ्यावं लागत असेल बहुतेक, होल्डर असलं इथे दाखव. तर हे बघा, ही शानवीची बो, तेव्हाची शानवीची बो विचारत होते आहे का म्हणून. तर हे याच्यासाठी आहे बघा. छान जुगार केला तुम्ही. मला माहिती नव्हतं, मला वाटलं जास्त नोटा वगैरे आणल्या असेल त्याला पॅक करायसाठी मागत असेल बा म्हटलं. तर खूप खूप धन्यवाद तुमचं. तसं माहिती. तर इथे मी पपईचे वडे करायला सुरुवात केली होती आणि पपई जे आहे ते पूर्ण साल काढून घेतले आणि किसायला सुरुवात केली. माझा हा बोट थोडंसं हे झालं होतं, त्यामुळे मग मी यांना म्हटलं मला पटकन किसून द्या. मी यात मीठ वगैरे टाकून ते बाजूला ठेवून दिलेलं आहे पाणी सुटायसाठी. तरी आता मी त्यात टाकायला एक हे तयार करत आहे मसाला. तर तो त्यात मिक्सरच्या पॉटमध्ये जिरं टाकलेलं आहे, गोडनिंबाचा पाला, सांबार, लसणाच्या कळ्या आणि अद्रक टाकलेला आहे. छान टेस्ट येते अद्रक टाकल्यामुळे. आणि मिरच्या टाकलेल्या आहे 2-3. असे याला मी मिक्सरमधून आता वाटून घेते. हे बघा, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आणि यात मीठ टाकून जे ठेवलेलं होतं बाजूला, तर त्याला पाणी सुटलं आहे, तर ते पाणी पूर्ण पिळून काढून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि हे पूर्ण मोकळं करायचं मग पीस जो आहे तो पूर्ण. आणि त्यात जो मिक्सरमध्ये वाटण काढलेलं होतं ते पूर्ण यात टाकून घ्यायचं आहे. तर मी यात टाकलेला आहे ओवा, मग टाकलेला आहे तीळ भरपूर टाकायची, खूप छान दिसते तीळ टाकलं तर. आणि यात जितके माझ्या चवीनुसार मी जेवढं तिखट पाहिजे, कारण मिरच्या पण टाकलेल्या आहे आणि तिखट बरोबर त्या पद्धतीनेच टाकलेलं आहे, कारण जास्त तिखट नको व्हायला. आणि यात थोडं बेसन टाकलेलं आहे. समजा जर 1 वाटी तांदळाचं पीठ जर टाकलं तर त्यात अर्धापेक्षा अर्धी वाटी बेसन टाकायचं. आणि हे तांदळाचं पीठ जे आहे त्यामुळेच पपईचे वडे खूप टेस्टी होतात. तर यात मी टाकलेला आहे वाटीवर तांदळाचं पीठ. आणि हा गोळा करून मी बाजूला ठेवून दिलेला आहे 5-10 मिनिट. त्यानंतर इथे कढई ठेवलेली आहे, तेल गरम केलं आणि यात छान वडे तापून घ्यायचे. पाणी लावायचं, तेल न लावता पाणी लावायचं कधी पण. आणि हे वडे तापून घ्यायचे छान मस्त. आणि कमी गॅसवर तळायचे, त्यामुळे ना काय होते, अंदरून शिजून येतात, बाहेरून जळायचं. मोठ्या गॅसमध्ये जर शिजवलं तर तळलं तर कसं आहे, बाहेरून डार्क होऊन जातात, म्हणजे काळे होऊन जातात आणि आतून कच्चे राहतात, ते व्यवस्थित लागत नाही. आणि हे जे आहे वडे कमी गॅसवरच तळावं लागतात. आणि आणखी एक पद्धत आहे, जसं आपण मेंदू वडा जो करतो त्या पद्धतीने. असे केल्यामुळे काय होतं, मधातून जे आहे ते छान अंदरून पण तळल्या जातात, कच्चे नाही राहत. तर मी यांना वडे दिलेले आहे खायसाठी. ते म्हणत होते आधी मला करू नको म्हणून, आणि नंतर केल्यावर जेव्हा त्यांनी खाल्ले तर तेव्हा ते वडे जे आहे ते वडे माझ्यासाठी सुद्धा राहिलेले नव्हते. तर बघू शकता तुम्ही, गरम वडा घेऊन पळाली, हाताला लासला की नाही लासला. चला आता मी पण वडे खाऊन तर आता मी पण इथे वडे खाऊन घेते. आणि माझ्या काकूचा फोन आला होता, तर मी तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. आणि बघा कार्टून हिचं सुद्धा रिॲक्शन वडे खाताना. आणि सर्व माझं इथे आवरून झालेलं होतं. इथे मी सकाळसाठी
सानवीला टिफिनमध्ये द्यायसाठी नाश्त्यासाठी मूग भिजू टाकलेली होती. तर याची मी चिले केलेले होते, तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल तुम्हाला. तर माझे हे आज पपईच्या वड्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.